फ्लाईट तर सकाळी 8 वाजता होती, पण मी डायरेक्ट रात्री 2 वाजता हजर झालो. मित्रांनो, याच्यावरून तुम्ही माझ्या वेळेचे किती भान आहे मला याचा अंदाज लावू शकता. आलो होतो आणि झोप पण येत होती 4-5 वाजता सकाळी म्हणलं कॉफी तरी घेऊन बघावं. ₹2 चहा बरा आहे मित्रांनो, 400. कॉफी पिऊन नाही, पण तिचं बिल आलं होतं मित्रांनो ₹400. ते बघूनच आपली झोप उडाली. मित्रांनो, ह्या चेकिंगमध्ये फक्त त्यांनी पॅन्ट काढायची राहिली, बाकी सगळं झालं. चेकिंग तर जरा डीपमध्ये झाली होती मित्रांनो. फायनली चेकिंग करून आलो गेटकर. पेट्रोल टाकलेत मित्रांनो, येवाय ना. पेट्रोलवर चालतंय की रॉकेलवर हे तर मला माहित नाही मित्रांनो. मी एकाला विचारलं होतं, तो म्हणे कितवी शिकलास? मी म्हणलं भाई ग्रॅज्युएशन झालंय, हलक्यात घ्यायला काय. पण फायनली मित्रांनो आलो, मग तो काही बोललाच नाही मला. नंतर आलो मग युएनाकडे आणि उत्सुकता होती मित्रांनो फर्स्ट टाइम युएनात बसायची, पण भीती बी वाटत होती मित्रांनो. भीती वाटताना एकच गाणं आठवू लागलं मला, श्री हरी जगत पिता दूर करी तू बैठा. आणि मित्रांनो ते कुत्र्याचा चेहरा बी दिसू लागला समोर माझ्या. आणि फायनली मग सीट शोधत 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 आलो होतो मी अर्ध्याच्या मधात पुढं. आणि आल्याच्या नंतर सीट तर गवसलं होतं आणि याला सर गाठ मारली होती एअर हॉस्टेस म्हणे. त्या गाठी नसतात मारायच्या म्हणे, ते अटॅच करायचं असतंय. मला काय माहित, म्हणलं मी फर्स्ट टाइम बसलो. कसं बी जीवाला धीर देत देत मित्रांनो मी पोहोचलो होतो परभणीमध्ये नाही मित्रांनो, एअरपोर्ट मुंबईला पोहोचलो होतो. आणि आता मित्रांनो जाणार आहे मी डायरेक्ट थेट आपल्या रूमला. आणि भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. फॉलो करून ठेवा.